विद्यार्थी मित्रांनो, हसवा फसवी या दिलीप प्रभावकर लिखित नाटकाचा आपण अध्ययन करत होतो. आपण हा चौथा भाग पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जुन्या नाटक कंपनीमधील एक ज्येष्ठ नट कृष्णराव हेरामकर यांचा सरकारतर्फे प्रामुख्यानं सत्कार केला जाणार होता मुंबई येथे. तर त्यानिमित्तानं कृष्णराव त्यांच्या पत्नीसह अंबुर्डी गावावरून सुरुवातीला कुंदनपूरला टांग्याने आले. कुंदनपूरहून त्यांनी एस टीने पुण्याला प्रवास केला. पुण्याहून कर्जतपर्यंत ते आले आणि कर्जतून मात्र या ठिकाणी त्यांनी काय केलं, ठाणे मार्गे मुंबईला त्यांचा हा प्रवास सुरू होता. तर या प्रवासामध्ये प्रामुख्यानं त्यांना एक चाहता भेटतो आणि चाहता मात्र काय करतो, त्यांचा चाहता रसिक त्यांना तुम्ही प्रामुख्याने एक प्रकारची अट घालतो की तुम्ही कसंही करा परंतु माझ्या कर्जत या गावाला चला. साहजिकच या आग्रह असतो. कृष्णराव आणि त्यांच्या पत्नी प्रामुख्याने कर्जतला उतरतात. कर्जतला सुद्धा मात्र हा चाहता काय करतो, त्यांना तिथे घरी गेल्यानंतर त्यांच्या बंगल्यावर नेतो आणि त्यानंतर मात्र त्यांना दोघांनासुद्धा ओवाळतो आणि मात्र त्यांना बंगल्यातल्या बागेमध्ये लावलेली जी की कोथिंबीर आहे, तर ती कोथिंबीर 21 जुड्या प्रामुख्यानं भेट म्हणून देतात. तर या भागाचं आपण अध्ययन केलं. पुढे मात्र आपणास असं दिसून येतं की या चाहत्याच्या किंवा रसिकाचा आग्रह असतो. एक कृष्णराव ज्यावेळेला या कर्जतला उतरतात तेथून पुढे त्यांना मुंबईला सत्कारानिमित्त जायचं असतं. तर वाटेमध्ये मात्र काय होतं की या चाहत्याची काय होतं, जी काही डॉज गाडी आहे तर ती मात्र या ठिकाणी पंक्चर होते. एवढंच नाही तर त्याचे चारही चाकं मात्र या ठिकाणी प्रामुख्यानं पंक्चर होतात. तर मग या ठिकाणी कृष्णराव आणि त्यांच्या पत्नीला मात्र मुंबईला जायचंच असते, कारण त्यांचा सत्कार असतो. तर त्या सत्काराच्या निमित्तानं ते आता बाहेर पडलेले आहेत आणि मात्र या ठिकाणी त्यांना काय झालं, तर या ठिकाणी कोंबड्याच्या गाडीमध्ये त्यांना प्रवास करावा लागला. तर या कोंबड्याच्या गाडीमध्ये या ठिकाणी त्या कोंबड्याच्या गाडीमध्ये बसल्यानंतर प्रामुख्यानं कृष्णरावांची पत्नी ही सुद्धा मात्र सोबतच होती. एवढंच नाही तर त्यांच्या नाकातोंडामध्ये त्या कोंबड्यांची पिसं गेली असं या ठिकाणी कृष्णराव या ठिकाणी मिस्किरपणे सांगतात. एवढंच नाही तर कृष्णरावांच्या पत्नीनं काय केलं, तर या ठिकाणी अनेक प्रकारच्या गप्पा या कोंबड्यासोबत मारल्या असे सुद्धा कृष्णराव सांगतात. तर यावरून आपल्यास या ठिकाणी कृष्णराव यांचा मिश्किल अशा प्रकारचा स्वभाव लक्षात येतो. त्यानंतर कृष्णरावांची पत्नीसुद्धा प्रामुख्यानं घरी काय करते, तर पशुपक्ष्यांशी, कावळे असतील, चिमण्या असतील, कुत्री असतील, मांजर, गाय, म्हशी यांच्याशी त्यांचा नेहमी संवाद चालू असतो असे सुद्धा कृष्णराव मिश्किलपणे सांगतात. तर इथपर्यंतच्या भागाचं आपण अध्ययन केलं होतं. पुढच्या भागामध्ये आपणास या ठिकाणी पुढचा जो काही भाग आहे, चौथा भाग आहे, ह्या चौथ्या भागामध्ये आपणास पुढे काय घडतं बघा. मोनिका, कृष्णराव खूप आनंद झाला आपण इथे आलात म्हणून. पत्नींना स्टेजवर नाही आणलं तर कृष्णराव अशा प्रकारचे नानाविध अडचणींचा प्रवास करून मात्र आता कृष्णराव काय झालं तर मुंबईला पोचले होते. आता पुढे काय झालं बघा. मोनिका म्हणते, कृष्णराव खूप आनंद झाला आपण इथे आलात म्हणून. पत्नीला स्टेजवर नाही आणलं. कृष्णराव, नको, तिला सवय नाही. लोकांसमोर घाबरी होते ती. शिवाय प्रखर दिव्यांची सुद्धा भीती वाटते तिला कंदिलाची सवय गावाला. आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही नीट मंडळी, आम्हाला कुठल्याही दिव्याचं काही वाटत नाही. तू मगाचा फोटोचा दिवा मात्र सहन होत नाही. बघा, कृष्णराव सांगतात की या ठिकाणी आम्हालासुद्धा नट लोकांना मात्र या ठिकाणी सवय आहे अनेक प्रकारच्या या प्रकाश दिव्यांची, झोताची. परंतु मात्र हल्ली काय झालं तर कृष्णरावांचं या ठिकाणी ऑपरेशन झालं होतं डोळ्यांचं आणि त्यामुळं तो मगाचा दिवा मात्र या ठिकाणी सहन होत नव्हता असे सुद्धा कृष्णराव या ठिकाणी सांगतात. तो फाजील कार्टा म्हणजे काय, खोडकर मुलगा इथे आला तर त्याला कानपट्टीत सांगतो. म्हणजे ज्या फोटोग्राफरनं संजयनं काय केलं होतं, तर त्यांचे फोटो काढताना असंख्य अशा प्रकारचा जणू काही जाच या कृष्णरावाला दिला होता.
अनेक प्रकारचे फ्लॅश त्याने मारले होते आणि त्या फ्लॅशला कंटाळून या ठिकाणी कृष्णराव सांगतात की जर तो आता कार्टा दिसला किंवा मुलगा दिसला तर मात्र तो खरोखर मुलगा दिसला तर मात्र मी काय करेल त्याच्या कानपट्टीत मारेल असं या ठिकाणी कृष्णराव मोनिका सांगतात. त्यावेळेला मोनिका म्हणते, मोनिका पुन्हा नाही येणार तो. कृष्णराव आम्ही काही आपल्या भूमिका पाहिलेल्या नाहीत, आपल्या भूमिकाविषयी सांगा ना आम्हाला. मोनिका काय करते या ठिकाणी कृष्णराव यांना या ठिकाणी गळ घालते की आजपर्यंत आम्ही काय केलं तर तुमच्या अशा प्रकारच्या काही भूमिका आहेत, तुम्ही जे काही नाटकामध्ये काम केलं आहे तर त्या नाटकामध्ये केलेलं काम आम्ही आत्तापर्यंत पाहिलं नाही आहे, परंतु तुम्ही काय करा तर तुम्ही जे काही नाटकामध्ये काम केले तर त्या भूमिकाबद्दल आम्हाला थोडंफार सांगा असं मोनिका काय करते कृष्णरावला या ठिकाणी आग्रह करते. त्यावेळेला कृष्णराव हातातली काठी माईक समजू, बघा तिथे माईकसुद्धा नाही आहे तरी मात्र हातातली जी काही काठी आहे तर ती काठी प्रामुख्याने माईक समजून या ठिकाणी कृष्णराव बोलू शकतात. तर यावरूनसुद्धा आपल्या या ठिकाणी एक प्रकारचा हसू येते. सांगतो हा भूमिका तशा मी खूप केल्या आहेत. हॅलो हॅलो चूक लक्षात येते काठी बाजूला करून. गडकऱ्यांच्या, खाडीलकरांच्या, देवलांच्या नाटकात पण माझी विशेष गाजलेली भूमिका म्हणजे कृष्णाची. बघा कृष्णराव सांगतात मी काय केलं तर या ठिकाणी गडकरी जे असतील, खाडीलकर असतील, देवल असतील तर हे काय जुने अशा प्रकारचे श्रेष्ठ अशा प्रकारचे नाटककार आहेत. तर या नाटकांच्या त्यांच्या नाटकामध्ये प्रामुख्याने मी काय केलं असंख्य अशा प्रकारच्या भूमिका बजावल्यात असं त्यांनी कृष्णराव सांगतात. परंतु माझी विशेष जी भूमिका गाजली तर ती म्हणजे कृष्णाची असे सुद्धा कृष्णराव सांगतात. मोनिका सौभद्रमधली तर सौभद्र हे एक नाटक लक्ष घ्यायचं. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेलं तर जुनं अशा प्रकारचं संगीत हे संगीत नाटक आहे सौभद्र. कृष्णराव हो सौभद्र नाटकातला कृष्ण. अहो त्यावरून तर मला कृष्णराव नाव पडलं. बघा कृष्णराव यांना प्रामुख्याने कृष्णराव नाव यांचं कसं पडलं तर हे सुद्धा कृष्णराव या ठिकाणी डिस्क्रिपणे सांगतात. वास्तविक पाहता कृष्णराव यांचं जे काही मूळ नाव होतं तर ते विठू होतं, परंतु या विठूचं या ठिकाणी कृष्ण कसं झालं तर हे याचीसुद्धा प्रामुख्याने एक हकीकत कृष्णराव सांगतात. बघा गोपाळ गणेश आगरकरांनी दिलं, म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांनी काय केलं कृष्णराव हे नाव या ठिकाणी दिलं असं कृष्णराव सांगतात. म्हणजे टिळकांनी नारायण राजहंसाला बालगंधर्व नाव दिलं. नाव दिल्याचं आगरकरांना कळलं. दोघांमध्ये मतभेद होते. ताबडतोब आगरकरांनी मला कृष्णराव देऊन टाकलं. टिळकांना कळायच्या आत सुधारक एक आगरकरांचं वर्तमानपत्र होतं. सुधारक पत्रामध्ये अग्रलेख लिहिला. अग्रलेख म्हणजे काय संपादकीय लेख लिहिला. लोकहो याला कृष्णराव म्हणा, माझं मूळचं नाव विठू. तर या ठिकाणी कृष्णराव सांगतात की माझं मूळचं जे काही नाव आहे ते विठू आहे, परंतु मात्र आगरकरांनी काय केलं तर मला अशा प्रकारे हे नाव दिलं. कोणतं कृष्णराव हे सुद्धा या ठिकाणी एक प्रकारचं हकीकत या ठिकाणी कृष्णराव निश्चितपणे सांगतात. मोनिका सौभद्रचे किती प्रयोग केलेत कृष्णराव, इथे हिशोब कोणी ठेवला आहे. लोकांचं रंजन करणं हा मुख्य हेतू. रंजन म्हणजे काय, करमणूक करणं, मनोरंजन करणं. लोक अगदी मशगूल म्हणजे मग्न होऊन जायचे पहाटेपर्यंत. एकेका गाण्याला 6-6 वेळा वन्स मोर घेत असे मी. बघा कृष्णराव सांगतात की लोकांना प्रामुख्याने मी काय करायचो या ठिकाणी तल्लीन किंवा मग्न करून सोडायचो. अशा प्रकारच्या भूमिका मी केल्या. तेवढंच नाही तर लोकांचं करमणूक करणं. या ठिकाणी मोनिकाने काय केलं, तुम्ही किती प्रयोग केले असं विचारलं, परंतु मात्र या ठिकाणी मला प्रयोग माहीत नाही, परंतु मी काय केलं लोकांचं मुख्य हेतू म्हणजे काय आमचा नाटक करण्याचा लोकांचं मनोरंजन करणं होता हे सुद्धा कृष्णराव सांगतात. आणि एका गाण्याला 6-6 वेळा वन्स मोर घेत असे मी असंही सुद्धा कृष्णराव ठणकावून सांगतात. रुक्मिणीची भूमिका करणारा आमचा पांडू शिवलीकर एकदा एका पायावर तर एकदा दुसऱ्या पायावर असा ताटकत उभा टोचायचा मला मागून पुरे किती गातोस म्हणून. बघा कृष्णराव सांगतात की रुक्मिणीची भूमिका करणारा माझा जो काही आमचा जो मित्र आहे पांडू शिवलीकर, तर एका पायावर तो काय करायचा या ठिकाणी ताटकत उभा राहायचा आणि मला मागून टोचायचा की आता पुरे कर तू किती गातोस असं या ठिकाणी म्हणायचं. तर यावरून आपणास या ठिकाणी त्यांनी भूमिका कशाप्रकारे पार पडल्यात या ठिकाणी आपणास या ठिकाणी दिसतं. मोनिका आता सध्या काय करता कृष्णराव, ह्या वयात दुसरं काय करणार, आत्मचरित्र लिहितो आहे. मोनिका नाव दिलं कृष्णराव, हो दिलं ना. आत्मचरित्राचं नाव एक झाड दोन कावळे अशा प्रकारचं कृष्णरावांचं सांगतात. या ठिकाणी मी आत्मचरित्र लिहितो आहे
आणि त्या आत्मचरित्राचं नाव विचारलं तर मात्र एक झाड दोन कावळे असं कृष्णरावाने सांगितलं. मोनिका, प्रकृती कशी आहे? कृष्णराव, कुणाची? कावळ्याची? मोनिका, नाही आपली. बघा, या ठिकाणी सुद्धा प्रामुख्याने शाब्दिक विनोद दिसतो. मोनिकाने काय केलं, तुमची प्रकृती कशी आहे असं विचारलं, परंतु मात्र कृष्णराव म्हणतात माझी की कावळ्याची? तर यावरून सुद्धा या ठिकाणी विरोध दिसून येतो. मोनिका, नाही आपली. कृष्णराव, उत्तम आहे. या वयात सुद्धा ठणठणीत प्रकृती आहे माझी. ह्या वयात सुद्धा ठणठणीत प्रकृती आहे माझी. आमच्या हिला विचारा. काय गं? मी तुम्हाला सांगतो, मी पथ्य पाळतो म्हणजे फक्त एक वेळ जेवतो सकाळचा, 2 किंवा 3 फुलके, एक मूठ भात. मूठ भात म्हणजे काय? तर या ठिकाणी भाताचा गोळा, विशिष्ट अशा प्रकारचा भाताचा गोळा. तर या ठिकाणी तुमची तब्येत कशी आहे असं विचारल्यानंतर या ठिकाणी कृष्णराव काय करतात, या ठिकाणी माझं आहार कसं आहे तर त्या आहाराविषयी या ठिकाणी बोलू लागतात. त्यामुळं काय होतं, या ठिकाणी विसंगती जाणवते. जे काही विचारलेले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाबद्दल मात्र नेमकं उत्तर न देता वेगळंच उत्तर देतात आणि त्यामुळे या ठिकाणी विसंगती जाणवते. आणि मग त्यामुळं या ठिकाणी काय होतं तर या ठिकाणी विनोद निर्माण होतो. मोनिका, आपल्या भूमिकाविषयी जरा. कृष्णराव, आणि डाळ असते. बघा, मोनिकाने काय केलं, प्रश्न विचारला या ठिकाणी भूमिकाबद्दल. तुमच्या भूमिकाबद्दल थोडं सांगा की. परंतु मात्र कृष्णराव काय करतात, या ठिकाणी मी आहार कसा घेतो हे सांगतात. यावरून आपल्यासाठी विसंगत दिसते. आणि डाळ असते, मसूर किंवा तूर भाजी, फळभाजी किंवा पालेभाजी करायला सांगतो. मोनिका, आपली कृष्णाची भूमिका. कृष्णराव, छोटी वाटी दही असतं ते असू दे, आम्हाला ऐकायला आवडेल आपल्या भूमिका. मोनिका मात्र भूमिकाबद्दल विचारते आणि मात्र आपल्या आहारामध्ये आपण काय काय घेतो हे मात्र कृष्णराव या ठिकाणी हसून सांगतात. कृष्णराव, संध्याकाळी नाचणीचं सत्व. नाचणी हे काय तृणधान्यापासून काढलेला अर्क असतो रसगीच. रात्री झोपताना ताक किंवा पेज. पेज म्हणजे काय? कण्हेरी कांजी. ताकामध्ये हिंग टाकून घेतो आणि एक फळ मात्र रोज नेमाने खातो. फळ म्हणजे अगदी फणस किंवा कलिंगड नाही खात. केळ, अंजीर, लहान चिक्कू काहीच मिळालं नाही तर बोर किंवा करवंद खातो, पण फळ खातोच. बघा, कृष्णराव यांना या ठिकाणी भूमिकेबद्दल विचारलं, मात्र कृष्णराव सांगतात की मी आहार कसा घेतो, आहारासोबत फळंसुद्धा मी घेतो. अगदी फळं म्हणसाल तर या ठिकाणी फणस किंवा कलिंगड खात नाही, तर केळं झालं, अंजीर झालं, लहान चिक्कू असेल तर ते खातो. तर अशाही प्रकारे या ठिकाणी कृष्णराव काय करतात, विनोद करतात. मोनिका, वा छान. कृष्णराव, मी चालतो, मात्र खूप तुम्हाला सांगतो चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. कधी मधी ही सुद्धा येते बरोबर. समोर पाहून बायकोला, बैस मी पुन्हा करते पुरेपुरे म्हणून. मी स्वतःच्या आहाराबद्दल आणि दिनक्रमाबद्दल बोलतो ना, सगळीकडे बडबड करतो म्हणते, ते आवडत नाही तिला. मी बसलोय दात द्यायला. थोडक्यामध्ये कृष्णराव याच्यासोबत त्यांची पत्नीसुद्धा असते. बऱ्याच वेळा काय होतं, कृष्णराव गप्पिष्ट असतात, ते काय करतात, वेगवेगळ्या गप्पा करतात, मात्र त्यांच्या पत्नीला मात्र या ठिकाणी ते काही आवडत नाही आणि त्यामुळं ती काय करते, या ठिकाणी त्यांना खुणवते. तरी मात्र या ठिकाणी कृष्णराव या ठिकाणी दात देत नाही. तरुण मंडळींना कळायला हवं प्रकृतीचं रहस्य. काय म्हणू का? बघा, प्रकृतीचं रहस्य या ठिकाणी तरुण लोकांना कळायला पाहिजेत, कुठीत कळायला पाहिजेत. तर अशा प्रकारचे या ठिकाणी कृष्णराव सांगतात. वास्तविक आता कृष्णरावांना कशाबद्दल विचारलं आहे तर त्यांच्या भूमिकाबद्दल मोनिका विचारते, परंतु मात्र ते आहार कोणता घेतात या आहाराबद्दल या ठिकाणी कृष्णराव सांगतात. मोनिका म्हणजे मनुका म्हटलं होतं, परंतु मोनिका काय करते, आपलं नाव मनुका नाही तर मोनिका आहे. कृष्णराव, दोन्हीचा अर्थ तोच. तर प्रकृतीचं रहस्य म्हणजे माफक आहार आणि चालत राहणं. मी तुम्हाला सांगतो, अजूनसुद्धा या वयात माझ्या अंगात इतका उत्साह काय झालं आहे, दात काढल्यामुळे फापलायला होतं. फापलायला होणं म्हणजे काय, गडबडून जाणे. इतका उत्साह अंगात आहे की अजून करू शकेल कृष्णाचं काम. हिंमत आहे. माझं पेटंट म्हणजे नेहमीचं मालकी हक्काचं पद म्हणून दाखवू शकेन. प्रिय पहा. बघा, कृष्णराव या ठिकाणी सांगतात की जरी अशा प्रकारे मी या ठिकाणी वार्ताव्यात चुकलो असतो
तरीसुद्धा माझं जे काही नेहमीचं पद आहे ती मात्र मी आजही म्हणून दाखवेन. तर अशा प्रकारचा कृष्णरावांचा उत्सव या ठिकाणी दांडगा होता असं या ठिकाणी आपल्याला दिसतं. मुनिका म्हणा ना कृष्णराव, हां मुनिका म्हणून दाखवा कृष्णराव. अरे देवा, उगाच बोललो, नको नको, पूर्वीसारखं होणार नाही. मस्करी केली. मस्करी करणे म्हणजे काय, थट्टा करणे, चेष्टा करणे. तुम्ही मंडळी आग्रह करता, मग आमच्यासारख्या म्हाताऱ्या कलाकाराला आपली कला दाखवायचा मोह आवडता येत नाही. बरं म्हणतो, सांभाळून घ्या मंडळी, गोड मानून घ्या. एकेकाळच्या वैभवाचे आता भग्नावशेष उरलेत. तुमच्याकडे पेटी तबला आहे का बघा. कृष्णराव, मुनिका काय करते, त्यांना या ठिकाणी एखादं पद म्हणून दाखवा असा प्रकारचा आग्रह करते. आणि मात्र कृष्णरावसुद्धा काय करतात, तर कृष्णराव मात्र या ठिकाणी त्यांना काही मोह आवडत नाही आणि ते मात्र या ठिकाणी पद गाण्यासाठी सुरुवात करतात. त्यावेळेला ते म्हणतात की आता थोडेफार एकेकाळचं आम्ही कलाकार कसे होते, एक प्रकारचं आम्हाला त्यावेळेला वैभव होतं, परंतु आता मात्र काय झालं तर थोडेफार आता जीर्ण अशा प्रकारचे तुकडे शिल्लक राहिले. तुमच्याकडे पेटी तबला आहे का असं कृष्णराव या ठिकाणी मोनिकाला विचारतात. त्यावेळेला मोनिका म्हणते, हो आहे ना, आहे, जरा त्यांना साथ द्या ना. या ठिकाणी मोनिका काय करते, त्या तबला वादक कला या ठिकाणी प्रामुख्यानं साथ द्या असं म्हणते. कृष्णराव, आत बघू, माझी काळी एक आहे, पूर्वी 2 काळी होती, पूर्वी काळी 2 होती, आता काळी 1, आवाज गेला की काळी 0. कोण आहे पेटीला. तर वयानुसार प्रामुख्याने काय होतं, उत्तर टिकावं लागते. त्याप्रमाणे कृष्णराव प्रामुख्याने पूर्वी कसे होते, या ठिकाणी त्यांच्या काळ्या 2 होत्या. आता मात्र काय झालं तर या ठिकाणी वयोमानानुसार आता काळ्या 1 झाली. आणि मात्र जर का आवाज गेला तर काय होईल की या ठिकाणी काळी मात्र या ठिकाणी 0वर येईल. तर अशाही सुद्धा प्रकारे या ठिकाणी कृष्णराव काय करतात, विनोद साधतात. आवाज, पेटीला मी आहे गोविंदा. कृष्णराव, कोण गोविंदा. आतून, गोविंदा पटवर्धन. गोविंदा पटवर्धन प्रामुख्याने उत्कृष्ट अशा प्रकारचे वादक होतो. कृष्णराव, अरे कोण गोविंदा का, किती मोठा झालास. आतून, तुम्ही मला खांद्यावर खेळलं. कृष्णराव, हो खेळलंय. अरे केस पिकले की तुझे. याला एवढासा पाहिला होता हाफ चड्डीत. आणि तबल्याला कोण आहे. आतून, तबल्याला आपला शेखर आहे, खांबेटे. तर शेखर खांबटे हे सुद्धा उत्कृष्ट तबलापटू आहेत. एकेकाळी त्यांनी काय केलं होतं, रंगभूमी गाजवली होती असं या ठिकाणी या शेखर खांबेटेबद्दल या ठिकाणी सांगता येईल. कृष्णराव, छान. तरुण मंडळी पुढे येत आहेत. तुझ्या बोटात जादू आहे. बरं गोविंदा. गोविंदा, सांभाळून घे रे, शब्दही सांभाळ आणि सूरही सांभाळ. बघा, या ठिकाणी ज्यांनी प्रामुख्यानं रंगभूमी गाजवली तर त्यांनाही सुद्धा प्रामुख्यानं काय होतं की त्यांचे एक प्रकारे वयानुसार उत्कृती करावं लागते. त्यांनाही सुद्धा प्रामुख्यानं आधाराची गरज पडते. आणि म्हणून ते काय म्हणतात, या ठिकाणी गोविंदाला म्हणतात, तू काय कर, या ठिकाणी शब्दही सांभाळ आणि सूरहीसुद्धा सांभाळ. आतून, आणि ताल शेखरला सांभाळायला सांगतो. कृष्णराव, म्हातारा कलाकार गातोय खूप दिवसांनी. कृष्णराव काय करतात, या ठिकाणी गाऊ लागतात. संगीत चालू होतं. कृष्णराव गाऊ लागतात. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुणी, येत उशक्काला हा प्रिय. तर संगीत सौभद्रमधलं जे काही गाजलेलं पद आहे ते कृष्णराव काय करतात, या ठिकाणी म्हणून दाखवतात. तर यावरून आपणास या ठिकाणी हे जे काही कृष्णराव कलाकार होते तर हे कृष्णराव प्रामुख्याने ज्येष्ठ नट होते. त्यांनी असंख्य अशा प्रकारच्या भूमिका पार पाडल्या होत्या आणि असंख्य अशा प्रकारच्या नाटकामध्ये त्यांनी काम केलं होतं. तर या व्यक्तीचा प्रामुख्यानं जाहीर अशा प्रकारचा सत्कार सरकारतर्फे करण्यात येणार होता. त्यामुळं कृष्णराव आपल्या आंबुर्डी गावावरून मुंबईला निघाले होते. त्यांचा सत्कार प्रामुख्याने कशाप्रकारे झाला तर वेगवेगळे प्रसंग या नाटकामध्ये लेखाने आपल्याला चित्रित केलेले आहे. आणि या प्रसंगावरून आपल्या ठिकाणी बरेचशा प्रसंगावरून प्रसंगनिष्ठ विनोद, काही शाब्दिक विनोद तर अशा प्रकारे निर्माण झाले आहेत. आणि आपल्याला या हसवा-फसवी या नाटकामध्ये या ठिकाणी असे अनेक प्रकारचे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये काय होतं, आपल्याला या ठिकाणी हसू येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज हसवा-फसवी हे दिलीप प्रभावळकर यांचं नाटक या ठिकाणी पाहिलं आहे.
तर या नाटकाची जी काही कृती आहे तर ही आपण पुढच्या भागामध्ये बघूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा भाग आपण पुढे बघूया.